बिहारमधील राजकीय घडामोडी नितीश कुमार आज पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। काल रात्री उशिरा नितीश कुमारांनी बिहारच्या राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला। आमच्याकडे 132 आमदारांचं पाठबळ असल्याचा दावा भाजपच्या सुशील मोदींनी केलाय। नितीश कुमारांच्या नव्या सरकारचा आज सकाळी 10 वाजता शपथविधी होणार आहे। नितीश कुमार आज बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील तर सुशील कुमार मोदी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। त्यांच्यासोबत भाजपचे 13 आणि जेडीयूचे 13 मंत्रीही शपथ घेतील। या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। बिहारमध्ये झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपने नितीश कुमारांना पाठिंबा दिला, त्यामुळे भाजपची बिहारच्या सत्तेत पुन्हा एंट्री होणार आहे। दरम्यान बुधवारी बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला। नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। जेडीयू विधिमंडळ दलाच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा सोपवला। सध्याच्या वातावरणात सरकार चालवणं कठीण झाल्याचं सांगत नितीश कुमार यांनी राजीनामा सोपवला। दुसरीकडे आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली होती, मात्र कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्यानं आपली घुसमट होत असल्याचं नितीश कुमार यांनी स्पष्ट केलंय। संकट आल्याचं सांगत लालू प्रसाद यादव यांनी संरक्षण मागितलं, मात्र हे ओढून घेतलेलं संकट असल्यामुळे संरक्षणाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं सांगत नितीश कुमार यांनी लालूंवरील आरोपांना पुष्टि दी। आरजेडी के साथ कोई संवादहीनता नहीं, हमने अपनी बात कह दी थी। अब उस पर उनको गौर करना था। अब वहाँ की अपेक्षा होती है कि साहब हम संकट में तो मेरी रक्षा करो। यह कोई संकट नहीं है, यह अपने आप लाया गया संकट, इसको संकट नहीं कहते। आखिरकार आरोप लगा तो उसका उत्तर देना चाहिए, प्रॉपर वस्तुस्थिति को स्पष्ट करना चाहिए। अगर उसको स्पष्ट कर देते तो हम लोगों को भी एक आधार मिलता, लेकिन हमने इतने दिनों तक इंतजार किया और ऐसा लग गया कि भाई वो कुछ कहने की स्थिति में नहीं है, कहना नहीं चाहते हैं। तो ऐसी स्थिति में मैं अब जवाब तो नहीं दे सकता, और जिस सरकार का नेतृत्व कर रहा हूँ उस सरकार के अंदर के व्यक्ति के बारे में कुछ बातें कही जाती है, हम कुछ कहने की स्थिति में नहीं हैं। वैसी स्थिति में इस प्रकार की सरकार को चलाने का कोई मेरे सामने कोई आधार नहीं, इसलिए हमने समझा कि चलिए और कुछ नहीं। अब ऐसी स्थिति आई, जब तक चला सकते थे चला दिया। अब मेरे ये स्वभाव और काम करने के तरीकों के अनुरूप नहीं है। नितीश कुमारांच्या राजीनामा नाट्यानंतर तेजस्वी यादव यांनी तातडीने राज्यपालांची भेट घेतली। राज्यात महाआघाडीकडे बहुमत असल्याचं सांगत त्यांनी महाआघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली। नितीश कुमारांचा शपथविधी संध्याकाळी 5 वाजता होणार होता। महाआघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी सकाळी 11 वाजेपर्यंतची वेळ दिली होती, मात्र भाजप आणि जनता दलाचे नितीश कुमारांनी तातडीनं शपथविधीची वेळ बदलून सकाळी 10ची केली। यावरून बिहारच्या राजकारणात झालेली ही घडामोड नाट्यमयरित्या घडत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केलाय। हमें जो समय दिया गया था, इतनी जल्दबाजी, नीतीश जी इस्तीफा देते हैं, उसके ठीक बाद विधायक बीजेपी के लोग समर्थन कर देते हैं, विधायक मुख्यमंत्री आवाज जाते हैं और तुरंत पेश करने के लिए राज्यपाल से समय मांगते हैं। तो ये पूरा जो घटना अगर आप देखेंगे एक एक करके स्टेप करके, तो सुनियोजित ढंग से ये प्री प्लानिंग इनका रहा है एनडीए के लोगों का। इन लोगों ने तानाशाह की तरह जबरदस्ती लोकतंत्र की हत्या करने का काम किया है। लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार पलटवार केला। नितीश कुमार यांच्यावर हत्येचा आरोप असून भ्रष्टाचारापेक्षा हत्येचा आरोप जास्त गंभीर आहे असा भडीमार लालू प्रसाद यादव यांनी केलाय। त्यांनी तेजस्वीकडे राजीनामा मागितलाच नव्हता अशी पुस्ती त्यांनी जोडली। नितीश कुमारांचा राजीनामा हा पूर्वनियोजित कट असल्याची टीकाही त्यांनी केली। राजद हा सर्वात मोठा पक्ष आहे याची आठवण करून देतानाच नितीश कुमार नको आणि तेजस्वी नको, राजद, जेडीयू आणि काँग्रेसच्या आमदारांनी मुख्यमंत्री पदाचा नवा उमेदवार निवडावा असा पर्यायही त्यांनी सुचवला। नीतीश कुमार 302 के मुद्दाले हैं और उनको ये बात मालूम हो गई, हिंदुस्तान का एक चीफ मिनिस्टर मर्डर केस का, आर्म्स एक्ट का अव्वल मुद्दाले है और उसके खिलाफ संज्ञान लिया जा चुका है। पंडारक थाना कांड संख्या
131 199 दिनांक 16/11/91 धारा है 147 148 149 302 307 IPC एवं 827 ये सेक्शन है ये नीतीश कुमार जी के ऊपर। इसमें सजा है आजीवन कारावास नहीं तो फांसी। कल नहीं परसों तरसों बैठाइए सब एमएलए को, जेडीयू के एमएलए और आरजेडी के एमएलए, कांग्रेस का ना आप रहिए न तेजस्वी रहेगा, नया कोई भी मुख्यमंत्री का उम्मीदवार बने वो चुना जाए, हम लोग बैठ के चुने। लार्जेस्ट पार्टी हमारी है, अब हमारा क्लेम बनता है, लेकिन बैठिए और बिहार की जनता का जो मैंडेट है 5 साल का उसको पूरा करिए। बिहार विधानसभेच्या पक्षीय बलाबलावर एक नजर टाकूया। बघा, राष्ट्रीय जनता दल 80 जागा आहेत, जनता दल युनायटेड 71 जागा आहेत, काँग्रेस 27, भाजप 53, लोक जनशक्ती पार्टी 2 तर इतर 10। सर्वात मोठी पार्टी राष्ट्रीय जनता दल आहे। बिहार विधानसभेच्या पक्षीय बलावर नजर टाकलेली आपण आरजेडी सोबत फारकत घेतल्यानंतर आता नितीश कुमार यांच्यासमोर सत्तेचं समीकरण कसं असेल ते पाहूया। बघा, नितीश कुमार यांचं सत्तेचं समीकरण कसं असेल। जनता दल युनायटेड 71, भाजप 53, इतर 4 असे मिळून 128 ही मॅजिक फिगर ते गाठू शकतात। नितीश कुमारांसमोर आता काय पर्याय आहेत ते आपण पाहूयात। भाजपसोबत जाऊन पुन्हा सत्तेचा दावा करणे, तसा दावा त्यांनी केला आहे। भाजपचे बाहेरून समर्थन घेऊन सरकार चालवणं, मध्यावधी निवडणुकांना स्वतंत्रपणे सामोरं जाणं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीश कुमार यांचा राजीनामा देण्याच्या निर्णयाचं स्वागत केलंय, ट्विटरवरून त्यांचं अभिनंदन केलंय। बघा, पंतप्रधान काय म्हणतात, भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत साथ दिल्याबद्दल नितीश कुमार यांचं अभिनंदन। देशवासीय नितीश कुमारांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक आणि स्वागत करतायत। देशाच्या भवितव्यासाठी विशेषतः बिहारसाठी हा निर्णय गरजेचा होता असं देखील पंतप्रधानांनी म्हटले। भ्रष्टाचार विरोधातील लढाईत राजकीय मतभेद विसरून एकत्र येणं गरजेचं आहे, हीच काळाची गरज आहे। बैलगाडी शर्यतीचा मार्ग अखेर मोकळा झालाय। विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली, त्यामुळे आता महाराष्ट्रात बैलगाडी शर्यत सुरू होणार आहे। सुप्रीम कोर्टानं बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती, त्यानंतर कायद्यात दुरुस्ती करून बैलगाडी शर्यत सुरू करण्याची मागणी सर्वपक्षीय आमदारांनी केली होती, त्यामुळे विधिमंडळात विधेयक मंजूर करून घेण्यात आलं होतं। या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यामुळे आता कायद्यानं बैलगाडा शर्यत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय। माननीय पवार साहेबांनी केलेल्या विनंतीनुसार तत्कालीन राष्ट्रपतींनी या विधेयकाला मंजुरी दिलेली आहे आणि आज त्याबाबतचा निर्णय हा बाहेर आलेला आहे। त्यामुळं याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या गाडाप्रेमींच्या मध्ये एक अतिशय आनंदाचं असं वातावरण आहे आणि लवकरच बैलगाडा शर्यती सुरू होतील आणि शेतकऱ्याच्या जीवनातला हा आनंदाचा क्षण पुन्हा सुरू होईल अशी अपेक्षा आहे। नियम आणि अटी ठरतील, त्या नियमामध्ये राहून ही बैलगाडा स्पर्धा आता चालू होणार आहे। खऱ्या अर्थानं आमच्या ग्रामीण भागामध्ये राज्याच्या अनेक शेतकऱ्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं गिफ्ट राज्य सरकारकडून आज दिलेलं आहे। राज्य सरकारनं संमत केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे, त्यामुळे या विधेयकाला कायदेशीर मान्यता मिळाली। यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून अधिसूचना काढून नियम आणि अटी प्रसिद्ध झाल्यानंतर बैलगाडा शर्यती जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने घेता येतील। त्यामुळे ग्रामीण भागातील बैलगाडा मालकांनी आणि शेतकऱ्यांनी बैलगाडा विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यामुळे भंडारा उधळून फटाके वाजून एकमेकांना पेढे भरून जल्लोष केलाय। शेतकरी वर्गामध्ये खऱ्या अर्थानं आनंदाचा दिवस आल्याच्या भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या।
राज्य सरकारने मागील अधिवेशनामध्ये उन्हाळी अधिवेशनामध्ये याबाबतचा कायदा केला होता व राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी तो राष्ट्रपतींकडे पाठवला होता. त्यावर येत्या मागील 2 दिवसात त्याच्यावर सही झालेली आहे आणि राष्ट्रपतींच्या सहीने तो कायदा आता अंमलात आला आहे आणि पुढील आठवड्यात त्याच्यावर लवकर नियमाटीचा GR निघून परत पहिल्याप्रमाणे गावच्या पारंपरिक यात्रा आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतील आणि ग्रामीण अर्थकारणाला एक चांगली चालना मिळेल असं मला वाटतं. खंडोबा देवाला नवस केला, बाप्पा आमचा बैलगाडा चालू होऊ द्या, तुम्हाला आम्ही चांदीचा नंदी करून देऊ. आणि आज सकाळीच आम्ही नंदीचं काम पूर्ण केलं, आज सकाळी पूर्ण केलं. आणि आज रविवार दिवस अभिषेक धरला. बाबा रविवारी आपल्याला अभिषेक करायचा, ब्राह्मण बघायचा, जेवण घालायचं. आणि असं झाल्याच्या नंतर 1-15 मिनटात फोन आला का दिल्लीवरून, बाबा तुमच्या बैलगाड्याच्या कायद्यावरती बिलावरती राष्ट्रपतींनी सही केली. त्यामुळं आमचा आनंद हा गगनात मावत नाही, एवढा मोठा आनंद झालेला आहे. बैलगाडा शर्यतीला अखेर कायदेशीर मान्यता मिळाल्यानं सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही गुलाल उधळून, फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणात होतात, त्यामुळे सातारा जिल्ह्यातील शेतकरी या निर्णयामुळे आनंदित झालाय. महिलांनी देखील गुलाल उधळून आनंद साजरा केला. राज्य सरकारनं कर्जमाफीसाठी आता ऑनलाईन अर्ज भरण्याचे आदेश दिलेत. मात्र अजूनही ज्या ठिकाणी हे अर्ज भरण्याची सुविधा प्रशासनानं उपलब्ध करून दिली आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते. सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल अशी माहिती सरकारनं दिली असली तरी नंदुरबार हा दुर्गम भागातील जिल्हा असल्यानं या ठिकाणी इंटरनेट किंवा तत्सम सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या ठिकाणी काल बँकर्सची पण बैठक घेतलेली आहे. ते बँकर्सच्या याद्या तिथं देणं आज जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कचेरी असेल, तिथं आम्ही फॉर्मची उपलब्धता केलेली आहे. आणि आता काही ठिकाणी नेटचा प्रॉब्लेम आमच्या दुर्गम भागात आहे. धडगाव, अक्कलकोट तोही आम्ही सोडून धडगाव, मोलगी या ठिकाणी नेट कनेक्टिव्हिटी कुठं कुठं आहे त्या ठिकाणी आम्ही त्याचंही करतो आहोत. पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतोय. मात्र ऑनलाईन यंत्रणा काम करत नसल्यानं पीक विमा भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांसह सेतू सुविधा केंद्र चालक देखील करतायत. पीक विमा भरण्यासाठी अडचणी येत असल्यानं नांदेडच्या मुखेड तालुक्यातला शेतकरी असा संतप्त झालाय. ऑनलाईन यंत्रणा बंद पडत असल्यानं पीक विमा भरण्यासाठी सेतू सुविधा केंद्राबाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. अशात काही बँका पीक विमा भरण्यासाठी चक्क नकार देत आहेत. जिल्ह्यात थोड्याफार फरकानं अशीच परिस्थिती आहे. पीक विमा भरायला 2-4 दिवस झाले इथं बसलो, रात्रंदिवस, रात्री 2 वाजेपर्यंत थांबलो. सकाळी 6 पासून जेवण नाही, काय नाही. इथं काय ते चालूच नाही, ते ओपन होईना झाली साईड. बँकवाले नाकारतात. बँकेला जाऊन आलो, बँकेत घेईना गेले. महाराष्ट्र बँकेत मी आज कागद भरून घेऊन गेलो होतो. त्यांनी आम्हाला धुडकावून दिलं. कागदपत्र घेऊन 3 दिवसापूर्वी इथं चक्रा मारालो. त्याच्याकरता कोणी आम्हाला दाद देईन यायला कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो होतो. पांगरकर बाईनं आम्हाला सांगितलं की तुम्ही 3 दिवस केंद्रावर याचं सेतूवर जा, पण ते सेतूवर काहीच नाही. या सुविधा केंद्रावर दररोजची चक्कर आहे आमची. सर्व शेतकऱ्याचीही हाल अशी होत आहे. तरी मेहरबान साहेबांनी, जिल्हा अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्याची थोडी कळकळ घेऊन सर्व बँकेला जर आदेश दिले विमा घेण्याचे तर हे चांगलं होईल समजा शेतकऱ्याला. agriinsurance.gov.in ही पीक विमा भरण्याची ऑनलाईन वेबसाईट वारंवार बंद पडत असल्याचं सेतू सुविधा केंद्र चालकांनीही मान्य केलं आहे. त्यामुळे दिवसभरात केवळ 3 ते 4च अर्ज भरता येत आहेत. त्यामुळे पीक विमा भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी होतीये. पोर्टल प्रॉब्लेम असल्यामुळे सध्या पोर्टल चालू नाही. त्याच्यामुळे शेतकरी जवळपास दिवसभर इथं थांबून त्याचा विमा काढू शकत नाही. त्यामुळे एकतर बँकेत व्यवस्था करावी विमा काढण्याची, किंवा मग सरळ पोर्टल व्यवस्थित चालू झाल्यानंतर त्याचा विमा काढता येईल. त्यासाठी तारीख वाढवणं गरजेचं आहे. 10 तारखेपर्यंत 10 किंवा 15 ऑगस्टपर्यंत तारीख वाढवणं गरजेचं आहे. ऐन शेतीकामाच्या दिवसात शेतकरी असा ऑनलाईन यंत्रणेत भरडला जातोय. सरकारनं याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नांदेड. आज नागपंचमी. या दिवशी शहरात आणि गावागावात नागाची पूजा करण्यासाठी गारुडी जिवंत नाग घेऊन फिरत असतात. सापांविषयीचं अज्ञान आणि जनजागृतीचा अभाव यामुळे सापांच्या अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्पमित्र सापांच्या संरक्षणासाठी पुढे सरसावलेत. असाच एक उपक्रम अमरावतीच्या सर्पमित्रांनी केला.
नागपंचमीला जिवंत सापांच्या पूजेनिमित्त लोकांकडून पैसे उकळणाऱ्या गारुड्यांची माहिती तत्काळ वनविभागाला द्यावी असं आवाहन सर्पमित्रांनी केलं. नागपंचमीला जेही आपल्या घरासमोर गल्ल्यांमध्ये जे साप घेऊन येतात, गारोडी म्हणतात ज्यांना, ते सापांचे दात काढून त्यांना अधमरं करून टाकतात. त्याच्यामुळे ते शिकार नाही करू शकत आणि त्यांचा काही काळानंतर मृत्यू होतो. कोणाच्याही घराजवळ अशा प्रकारचं कोणी आलं साप घेऊन किंवा प्रदर्शन करीत असलं गारोडी समजा, त्याच्या कंप्लेंट सरळ वन विभागाला करण्यात यावी आणि पोलिसांमध्ये सुद्धा त्याची तक्रार करू शकता तुम्ही. आता सरकारचा एक महत्त्वाचा निर्णय, डीम कन्व्हेन्सचा विषयच आता निकाली निघणार आहे. इमारतीला ओसी नसेल तरी डीम कन्व्हेन्स मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ही माहिती दिली. कन्व्हेन्सचा प्रॉब्लेम काय येत होता आपल्याला, याचं कारण कन्व्हेन्स म्हणजे काय, शेवटी प्लॉट एकाच्या मालकीचा आहे, बिल्डरच्या मालकीचा आहे, घरं बांधले सगळ्यांच्या मालकीचे फ्लॅट झाले, आता ती जमीन जी आहे ती वेस्ट झाली पाहिजे, म्हणजे ती या सगळ्यांची झाली पाहिजे, त्याला कन्व्हेन्स आपण म्हणतो. ओसी मिळाली नाही म्हणून कन्व्हेन्स मिळत नव्हता. आता याच्यामध्ये फक्त प्रोसिज्युरल बदल केलाय, ओसी घ्यावीच लागणार आहे. पण ओसी घेण्याच्या आधी देखील आपल्याला कन्व्हेन्स घेता येईल, डीम कन्व्हेन्स करून घेता येईल, अशा प्रकारची व्यवस्था केल्यामुळे आता ते जे सगळे भाडेकरू आहेत किंवा भाडेकरू नाही मालक म्हणजे ज्यांनी फ्लॅट घेतले आहेत ते सगळे आता अप्लाय करू शकतील, कन्व्हेन्स घेऊ शकतील, म्हणजे डीम कन्व्हेन्स करू शकतील आणि त्याच्यानंतर ओसी प्राप्त करून घेतील. त्यामुळे आता जो प्रॉब्लेम आहे की डीम कन्व्हेन्स झाला नाही त्यामुळे नवीन रिडेव्हलपमेंटला जाता येत नाही, डीम कन्व्हेन्स झाला नाही त्याच्यामुळे आम्हाला नवीन विकासक अपॉइंट करता येत नाही, यातनं अतिशय चांगला मार्ग आपल्या सहकार मंत्र्यांनी त्या ठिकाणी काढलेला. आणि घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारला जाग आली आहे. मुंबईतल्या 30 वर्ष जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला केल्या. इमारतींचा सर्व रेकॉर्ड ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंदर्भात संबंधित इमारतींना नोटीस देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. तसंच राज्य सरकार आणि महापालिका संयुक्तपणे दुर्घटनाग्रस्त इमारतीचा पुनर्विकास करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. प्रामुख्यानं संभाव्य कारण असं दिसतं की हे जे काही नर्सिंग होम बंद केलं होतं सुनील शिताप यांनी, त्या ठिकाणी त्यांनी काही काम चालू केलं होतं आणि त्याच्या नूतनीकरणाच्या कामामध्ये बीम आणि कॉलमला इजा झाली असावी अशा प्रकारचा प्राथमिक अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतोय. बीएमसीच्या इंजिनियर्सनी किंवा तिथे जे कार्य करत होते त्यांनी जे काही फोटोग्राफ्स घेतलेले आहेत किंवा त्याचं ज्यावेळेस मलबा काढत असताना त्याचे काही एव्हिडन्सेस जे जमा केलेले आहेत त्यात देखील ते जे बीम कॉलम आहेत त्याच्यावर चिरे मारल्याचे अतिशय स्पष्टपणे दिसून येत आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या स्ट्रक्चरवर ही इमारत खऱ्या अर्थानं उभी होती त्या स्ट्रक्चरलाच धोका पोचवण्याचं काम हे या माध्यमातून झालं आणि त्यामुळे ती सगळी इमारत जी आहे ही इमारत पूर्णपणे त्या ठिकाणी खाली आली आहे. जी काही घर बांधणीची परवानगी आहे ही पूर्णपणे ऑनलाईन आता प्राप्त होते. या प्रणालीचा उपयोग करून संपूर्ण रेकॉर्ड डिजिटाइज काही झालेला आहे आणि जवळपास सगळा होतोय आणि म्हणून ज्या ज्या बिल्डिंग्सला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत त्या बिल्डिंग्सला अशा प्रकारच्या ऑटो जनरेटेड रेकॉर्डमधनं नोटिसेस देऊन त्यांनी त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना या त्या सगळ्या बिल्डिंग्सला देण्यात येतील आणि त्याचं मॉनिटरिंग हे देखील जो काही वॉर्ड ऑफिस आहे त्याच्या माध्यमातून हे केलं जाईल. या रहिवाशांना स्पेशल एक टास्क हातामध्ये घेऊन महानगरपालिका आणि राज्य शासन मदत करेल आणि तात्काळ याचं रिडेव्हलपमेंटचं काम करून त्यांना आपली घरं परत मिळावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल. खऱ्या अर्थानं ज्यांना मृत्युमुखी पडावं लागलं त्यांना या ठिकाणी मी देखील श्रद्धांजली अर्पण करतो आणि अशा प्रकारच्या घटना घटू नये याकरता नाही त्याच्यामध्ये माननीय विरोधी पक्षनेते एकच अडचण त्यात आहे की तक्रार झालेली नाही. आपण एक लक्षात घ्या की याच्यामध्ये बिल्डिंग जी आहे ती रेग्युलर आहे, त्याला भोगवटा देखील आहे आणि आतलं जे काम केलेलं आहे त्याची तक्रार बिल्डिंगकडनं कोणी केलेली नाही आहे. समजा बिल्डिंगची तक्रार म्हणजे काही चुकीचं काम चाललेलं आहे अशा प्रकारची तक्रार आली असती आणि त्याच्यात जर कारवाई केली नसती
तर आपण एखाद्याला निश्चित त्याच्यावर मग ते कारवाईला पात्रच होतं. पण अशा प्रकारची तक्रार आलेली नाही आहे. तथापि पुन्हा याच्या चौकशीमध्ये जर निष्पन्न झालं की कुठलीही सूचना होती पोलिसला असेल किंवा आपल्या यांना असेल BMCला असेल तर जे नेग्लिजंट असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल एवढं मी या निमित्ताने नमूद करू इच्छितो. पुढील बातमीकडे. मोदी सरकारनं 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. तसाच निर्णय पुन्हा होण्याची जोरदार चर्चा आहे. आता या नोटबंदीमध्ये 2000 रुपयांची नोट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात पुन्हा नोटबंदी होण्याची हवा आहे. केंद्र सरकारकडून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर आता 2000ची नोट रद्द करण्याचा सरकारचा विचार असल्याची चर्चा संसदेत पोहोचली. त्यामुळेच राज्यसभेत अर्थमंत्री अरुण जेटली यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याबद्दल प्रश्न विचारले. मात्र विरोधकांनी स्पष्टीकरणाची मागणी केली. मात्र अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या प्रकरणात गप्प राहणंच पसंत केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.